देवर छत्रपती शिवरायांना वंदन करून या व्यासपीठावरती अनेक वक्त्यांनी संविधान कसं धोक्यात आहे, ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी आपल्याला ही सगळी आयुधं आणि हक्क दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे आपण हिंदुत्व म्हणून एकवटलो आहोत. आणि असे आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब तिन्ही विभूतींना मानाचा मुद्रा करून किंवा मी त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहून Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, कारण ते आपल्या शिवसेनेचे उपनेते आहेत. खूप भाईंचं काम आहे. खूप भाईंकडे जशा डॉक्टरकडे डिग्री असतात तसं भाईंकडे अनेक डिग्री आहेत. परंतु आज उमेदवार म्हणून आपल्या समोर आपण त्यांना घेऊन जातोय लोकांसमोर. तर ते अरविंदभाई सावंत, त्याचप्रमाणे आमचे सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर, सचिन भाऊ अहिर आणि सगळ्यात म्हणजे व्यासपीठावर सन्माननीय व्यासपीठ. आज आघाडी म्हणून आपण एकत्र काम करतोय. गेली 2.5 वर्ष आधीची आणि नंतर धोक्याने गेलेली 2.5 वर्ष आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण एकत्र भेटतोय. त्यामुळे मला वाटतं आघाडीचे जो मनोमिलन आहे तो ह्या हॉलमध्ये बऱ्यापैकी परिपूर्ण झालेलं मनोमिलन दिसतंय. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि मी एवढंच सांगेन की आज आपल्याला विचाराने लढा द्यायचा आहे. ज्या वेळेला आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं त्यांचं चिन्ह, त्यांचं पक्षाचं नाव काढून घेतलं त्यावेळेला आमच्याकडनं काही चुका झाल्या आहेत. आमच्याकडे आता बाळासाहेब नाही, ज्यांनी पक्ष निर्माण केले ते नाही. परंतु महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाशी पण तेच खेळी खेळली. ज्यांनी पक्ष उभा केला ते शरदचंद्र पवार साहेब लोकनेते, हे आज जिवंत असताना त्यांच्या समोर पण तोच पेच ठेवला. तर मला वाटतं आपण आता आमच्याकडे मशाल आहे, जिवंत मशाल आहे. कुठे लावली तर काय होईल याचा अंदाज करणारी मशाल आहे आणि तीच लागते. आपण असं म्हणत राहिलो की अजून उमेदवार दिला नाही, मी तर म्हणते आई मुंबादेवीला प्रार्थनाच करते की बिनविरोध होऊन जाऊ दे आमची निवडणूक. कारण तेवढ्या तोडीचा आमचा उमेदवार आहे. पण जे असेल ते, कारण आम्ही रिंगणात उतरलोय, तलवारी पाजळलेले, बरोबर ना बबनजी? धार दिलेली आहे, ती धार पण फुकट गेली नाही पाहिजे. आणि म्हणून येऊ दे उमेदवार. मग आणखीन काय लोडा मोडा कोण तोडा याच आम्ही वाट बघतोय. आणि ती वाट आम्ही 20 तारखेला येणाऱ्या 20 मेला ती पूर्ण वाट लावल्याशिवाय आम्ही कुठलाच कार्यकर्ता, कुठलाच पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही. आपली निशाणी कुठे लावायचे?